तर जॉब का बिझनेस महत्त्वाचं काय आहे? प्लॅनिंग की एक्झिक्युशन? बिझनेससाठी अधिक महत्त्वाचं काय? इच्छाशक्ती की भांडवल? रेव्हेन्यू ऑर प्रॉफिटेबिलिटी? तो ट्रिगर तुमच्या बाबतीत कुठला होता? निर्णय चुकला असं वाटतं? तो माझा मित्र होता किंवा जो मारवाडी. तर त्याने मला सांगितलं, "संदीप, हम मारवाडियों में है ना, हम कम से कम 1000 दिवस देतो व्यवसायाला. तू पण दे, फाईट कर." म्हणजे कोणत्याही स्टेटमध्ये ज्या वेळेला मी व्हिजिटला जायचो रिजनल ऑफिसच्या, तिकडचा रिजनल मॅनेजर गाडी घेऊन अगदी मला एअरपोर्टवर घ्यायला यायचा. तो सगळीकडे फिरवायचा. मागे पुढे करणारी लोक होती. आणि सडनली आम्ही व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्टॉल घेऊन एका रस्त्यावर उभे, सगळं स्वतःच करायचं. सगळं स्वतःच करायचं. भांडवलाला तर तुम्ही सिपमधनं पैसा काढला, पण टीम कशी उभी केली? आणि काय बघितलं टीममध्ये? काय बघून त्यांना निवडलं? तुम्ही तसं वातावरण ठेवलंय म्हणून तशी ती ओनरशिप घेतली दे जाते. आर नॉट आवर एम्प्लॉईज, दे आर आवर पार्टनर. क्लायंटचा विषय निघाला आहे तर मला एक सांगा, क्लायंट मिळवणं कठीण आहे की टिकवणं कठीण आहे? तर कुठल्या कुठल्या प्रकारे नेटवर्किंग केलं? तर जसं ते रामायण महाभारतामध्ये आपण बघितलं की ते युद्ध करताना वरुणास्त्र, ब्रह्मास्त्र किंवा असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र, ज्याच्याकडे जास्त अस्त्र आहेत तो जिंकायचा. बरोबर. तर तशाच प्रकारे क्लायंट ॲक्विजिशन करताना किंवा नवीन क्लायंट आपल्या सिस्टममध्ये आणण्यासाठी देर आर एन नंबर ऑफ थिंग्स ज्या आपण केल्या पाहिजे. आज जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा हाच व्यवसाय समजा परत चालू करायचा आहे, तर तुम्ही कुठल्या चुका टाळाल किंवा कुठल्या गोष्टी रिपीट कराल? तो बरेचसे जे आता कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. यू कॅनॉट बिकम व्हॉट यू वॉन्ट बाय रिमेनिंग व्हॉट यू वॉन्ट. इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग यू हॅव नेवर अचीव्ड बिफोर, यू शुड डू समथिंग यू हॅव नेवर डन बिफोर.